पक्ष चोरला, चिन्ह चोरलं तरी ठाकरे उभा आहे. मी लढायला उभा, मी मागे हटणार नाही. उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना इशारा. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत विमानामध्ये उच्चस्तरीय चर्चा. चर्चेचा तपशील लवकरच समोर येईल. एकत्र विमान प्रवासावर उद्धव ठाकरेंचं मिश्किल विधान. ठाकरेंच्या उच्चस्तरीय चर्चेच्या विधानाची शिवसेनेकडून खिल्ली. दोघांमध्ये विमानामध्ये जेवणासंदर्भात चर्चा झाली असेल. संजय शिरसाट यांचा खोचक टोला. 2-4 गद्दार निघून गेल्यानं शिवसेना संपत नसते. कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपवू शकत नाही. नागपुरातून उद्धव ठाकरेंचा घणाघात. जो गरजते है वो बरसते नहीं. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर शिवसेनेचे नेते संजय राठोड यांची टीका. बोलण्यापेक्षा कामाला महत्त्व देण्याचाही सल्ला. मंत्री उदय सामंत यांचा व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेत. ठाकरे फडणवीस एकत्र विमान प्रवासानंतरचं स्टेटस. उदय सामंत यांच्या स्टेटसमुळे चर्चेला उधाण. भास्कर जाधव यांचं सोशल मीडियावर स्टेटस. कसमे वादे प्यार वफा सब बातें है. भास्कर जाधव यांच्या स्टेटसमुळे चर्चेला उधाण. केंद्रीय मंत्रिमंडळाचा सोमवारी विस्तार होणार असल्याची माहिती. शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंना मंत्रिपदाची लॉटरी. सूत्रांची माहिती. मोहित कंबोज यांनी अंबादास दानवेंना नोटीस बजावली. मानहानीकारक विधान मागे घेण्याची नोटिशीद्वारे मागणी. कंबोज यांनी दबाव टाकून शासकीय कामं मिळवल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. कैलास मानसरोवरला जाणारे पुण्यातले 52 भाविक काठमांडूमध्ये अडकले. चीन सरकारनं वेळेवर व्हिसा न दिल्यामुळे भाविकांचे हाल. आखातामधल्या युद्धामुळे भडकलेलं खनिज तेलाचे दर पुन्हा पूर्वपदावर. कच्चं तेल प्रति बॅरल $72वर. देशामध्ये पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची आशा. महाराष्ट्रामध्ये उद्यापासून पावसाचा जोर वाढणार. कोकण विदर्भासहित अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट. तर किनारपट्टी भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता.